नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सगळ्यांचं या ठिकाणी. मागच्या पिरियडमध्ये आपण बघितलं होतं अ, भारताचा स्थान विस्तार आणि सीमा यांच्या संदर्भात 3 व्हिडिओज आणि भारतीय बेटे यांच्या संदर्भात एक व्हिडिओ आपण या अगोदर ऑलरेडी अपलोड केलेला आहे. चारही व्हिडिओचे जे लिंक आहेत, पिन जे आहेत, व्हिडिओच्या शेवटच्या 20 सेकंदामध्ये तुम्हाला येतील. हे पर्याप्त ठरेल हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर. या अगोदरचे सर्व व्हिडिओ बघून घ्या, म्हणजे भारताचा संपूर्ण या ठिकाणी राजकीय भूगोल तुमच्या लक्षात येईल, स्थान विस्तार लक्षात येईल. त्याच्यानंतर हिमालयाच्या संदर्भात मी बोलत असताना हिमालयाचं स्थान कोणत्या राज्यांमध्ये, विस्तार कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये झालेला आहे, या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या ठिकाणी काय सॉर्ट आउट होतील. तर सजेशन असं असेल की याच्या अगोदर ते व्हिडिओ तुम्ही बघून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून समजण्यासाठी तुम्हाला काय होईल, सोपं जाईल त्या ठिकाणी. तर आज आपण बघणार आहोत हिमालयाबद्दल प्रमुख काही माहिती, हिमालयाबद्दलची काही वैशिष्ट्ये आणि त्याच्यानंतर हिमालयाच्या निर्मितीचे जे कारण होते त्याच्या निर्मितीच्या संदर्भात या ठिकाणी दिले गेलेले 2 जे महत्त्वपूर्ण सिद्धांत आहेत त्या सिद्धांताबद्दल बघायचं आहे. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आणखीन 2-3 व्हिडिओज हिमालयाच्या संदर्भात बनवायचे आहेत, ज्या ठिकाणी आपल्याला हिमालयाचे सर्व फॅक्ट्स बघायचे आहेत. अगोदर आपण कन्सेप्ट समजावून घेऊ की हिमालयाची निर्मिती नेमकं कोणत्या कारणामुळे झालेली आहे वगैरे. हिमालयाचा पूर्व आढावा घेतल्याच्या नंतर ते घटक बघू. त्यानंतर हिमालय या चॅप्टर मधील महत्वाचे जे फॅक्च्युअल घटक आहेत त्यांना आपण काय सुरुवात करू. चला तर मग काय स्टार्ट करू. हिमालयाबद्दल पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेल्या कोणत्याही पर्वत शृंखलेपैकी हिमालय हा सगळ्यात विस्तीर्ण आणि सगळ्यात मोठी पर्वत शृंखला आहे, ज्याचा की विस्तार भारतामध्ये झालेला आहे. आता उत्तर दक्षिण दिशेमध्ये पसरलेले खूप साऱ्या पर्वतरांगा आहेत ज्या हिमालयापेक्षा विस्तीर्ण आहेत. या ठिकाणी काय लांबीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कोणत्या कोणत्या पर्वत शृंखला आहेत, रॉकी पर्वत असेल, अँडीज पर्वत असेल, युराल पर्वत असेल, ग्रेट डिवायडिंग रेंज असेल. या सर्वच्या सर्व पर्वत शृंखला जगामधील जागतिक भूगोलामध्ये आपल्याला बघायचं आहे यांच्याबद्दल काय अधिक माहिती. आता फक्त एवढं लक्षात घ्या की सर्वच्या सर्व काय प्रमुख पर्वतरांगा जगामधल्या दक्षिणोत्तर दिशेने पसरलेल्या आहेत. हिमालय हे असं एकमेव आणि सगळ्यात विस्तीर्ण पर्वत शृंखला आहे जी पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेली आहे. हे झालं काय इतर पर्वत शृंखलांच्या संदर्भात हिमालयाचं वैशिष्ट्य. तर जर प्रश्न असा परीक्षेमध्ये विचारला गेला थेट की पूर्व पश्चिम दिशेमध्ये पसरलेला सगळ्यात विस्तीर्ण आणि सगळ्यात मोठा किंवा लांबीने सगळ्यात जास्त असलेली पर्वत शृंखला कोणती आहे, तर काय असेल ते हिमालय पर्वत असेल. हिमालयाचे ज्यावेळेस आपण काय प्रमुख भाग करतो, प्रमुख प्रमुख 4 श्रेणी आहेत या ठिकाणी. मुख्यत्वे 4 श्रेणी आहेत, पण आपल्याला अभ्यास करत असताना ट्रान्स हिमालयाचा वेगळा अभ्यास करायचा आहे आणि बाकीच्या ज्या 3 पर्वत श्रेणी आहेत, 3 पर्वत शृंखला या ठिकाणी दिलेले आहेत ज्यांचा विस्तार थेट भारतामध्ये झालेला आहे, या पर्वतांचा वेगळा अभ्यास करायचा आहे. तर आपण असं डिफरन्सिएशन का बरं करतोय, कारण जो हिमालय भारतामध्ये काय विस्तृत आहे, जम्मू काश्मीर पासून ते अरुणाचल प्रदेश पर्यंत, त्या हिमालयाची निर्मिती 11 करोड वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि या हिमालयाच्या उत्तरेला एक हिमालय आहे, हिमालयांची काय पर्वतरांग आहे ज्याला की ट्रान्स हिमालय असं म्हणतात किंवा पार हिमालय. हिमालयाच्या पलीकडे असलेली जी काही पर्वतरांग आहे ती थेटपणे आपल्याला दिसू शकत नाही, ती बृहद हिमालयाच्या पार गेल्याच्या नंतर आपल्याला दिसतात, पलीकडे गेल्यानंतर दिसतात. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, पार हिमालय किंवा ट्रान्स हिमालय असं म्हणलेलं. तर त्या ट्रान्स हिमालयांचा सुद्धा आपल्याला काय या ठिकाणी काय अभ्यास करायचा आहे हिमालयाला सुरुवात केल्याच्या नंतर. हिमालयाच्या संदर्भात सांगायचं झालं तर हिमालयाचा विस्तार आपण सांगतो भारताच्या बाबतीत, भारतातील नंगा पर्वत पासून पश्चिमेकडील ते पूर्वेकडील नामच्या बरुआ पर्वतापर्यंत हिमालयाचा विस्तार झालेला आहे. कोणत्या कोणत्या पर्वतापासून, नंगा पर्वत पासून ते नामच्या बरुआ पर्वतापर्यंत, जम्मू काश्मीर मधील नंगा पर्वत पासून ते या ठिकाणी कोणतं अरुणाचल प्रदेशच्या काय उत्तरेला असलेला भारतामधील शिखर नाही हे लक्षात ठेवा. नामच्या बरुआ हे जे शिखर आहे, हे जे पर्वत आहे ते भारताच्या थोडंसं काय उत्तर दिशेला म्हणून आपण भारताच्या बाहेर दाखवलेला आहे. तो भारताचा भाग नाही किंवा अरुणाचल प्रदेश राज्यामधील तो पर्वत नाही, हे लक्षात असू द्या. तर नंगा पर्वत पासून पश्चिमेकडील नंगा पर्वत पासून ते पूर्वेकडील नामच्या बरुआ या पर्वतापर्यंत काय हिमालयाचा विस्तार झालेला आहे. आणि दोनही पश्चिम टोक आणि पूर्व टोकावरती हिमालय हा दक्षिणावरती काय मोड दर्शवतो किंवा दक्षिणेकडे तो वळालेला आहे.
पूर्वेला आल्याच्या नंतर सुद्धा हिमालय काय वळून दक्षिणोत्तर दिशेमध्ये पसरलेला आहे आणि पश्चिमेला सुद्धा तो भारताच्या बाहेर या ठिकाणी गेल्याच्या नंतर या ठिकाणी दक्षिणेला वळतो आणि काय पाकिस्तानमध्ये एक शृंखला आणि अफगाणिस्तानमध्ये एक शृंखला त्या ठिकाणी काय जाते. या ठिकाणी पाकिस्तान आपण बघितलं होतं. पाकिस्तानचा विस्तार अशा पद्धतीने काय बघितलेला होता हा पाकिस्तान. तर पाकिस्तानमध्ये एक शृंखला येते आणि अफगाणिस्तानमध्ये एक त्याची दुसरी शृंखला या ठिकाणी काय जाते. तर यांची नावं बघू आपण. हिमालय पर्वताची जी शृंखला पूर्वांचल मधील वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी काय तुटक स्वरूपात आपल्याला दिसते. याची उंची कमी असल्या कारणानं यांना पर्वत म्हणत नाहीत, यांना काय डोंगर म्हणतात. डोंगर म्हणून काय ओळखलं जातं. आणि एक पर्वताची शृंखला म्यानमार मध्ये जाते दक्षिणोत्तर दिशेने काय पसरलेली, जी की पर्वत शृंखला भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये नैसर्गिक सीमा तयार करते. तर प्रश्न विचारलेला आहे कंबाईनच्या प्रीला, भारत आणि म्यानमार यांच्यामध्ये दक्षिणोत्तर काय पसरलेली नैसर्गिक सीमा बनवणारं काय पर्वताचं नाव सांगा. तर हिमालयाचा विस्तार आहे म्हणून त्याला हिमालय म्हणलं जाईल का? नाही. आता भारतामध्ये आपण त्याला हिमालय असा उच्चार करतो, त्याचं हिमालयाचं नाव दिलेलं आहे. पण म्यानमार मध्ये या दक्षिणोत्तर पसरलेल्या हिमालयाच्या काय शृंखलेला वेगळं नाव आहे. तर त्याचं नाव काय आहे? अराकान योमा. अराकान योमा पर्वत. तर आपण भारतीय बेटे बघत असताना या पर्वताबद्दल मी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर भारतीय पूर्वांचल मध्ये दिलेले काय पर्वत बघू. थोडक्यात बघायचं आपल्याला, डिटेल मध्ये आपल्याला नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचं. तर अरुणाचल प्रदेश मध्ये जे पसरलेले काय डोंगर रांग आहे त्याला म्हणतात पतकोई बूम डोंगर. काय अरुणाचल प्रदेश मध्ये जे हिमालयाची काही शृंखला आलेली आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगळ्या नावाने ती ओळखली जाते. अरुणाचल प्रदेश मध्ये नाव आहे पतकोई बूम. जे जे पॉइंट सांगतोय किंवा या ठिकाणी लिहून देतोय ते सगळे पॉइंट्स तुमच्या नोट्स मध्ये असणं आवश्यक आहे. प्रत्येक लहान लहान बारीक बारीक गोष्ट ती अशा तथ्यांवरती आधारित आहेत की कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये त्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे 100%. तर त्या प्रश्नांनुसारच हा सिलेबस जो काय आहे तुम्हाला शिकवण्यासाठी व्हिडिओज मध्ये तो फ्रेम केलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर अरुणाचल प्रदेशमध्ये पतकोई बूम डोंगर म्हणतात. त्याच्यानंतर नागालँड मध्ये नागा डोंगर, त्यानंतर मिझोराम मध्ये मिझो डोंगर, मणिपूरमध्ये मणी डोंगर आणि या ठिकाणी शेवटचं मिझोराम मध्ये काय मिझो डोंगर असं म्हणतात. काय काय नाव आहेत? अरुणाचल प्रदेशमध्ये पतकोई बूम डोंगर, नागालँड मध्ये नागा डोंगर, त्याच्यानंतर मणिपूरमध्ये मणी डोंगर आणि मिझोराम मध्ये मिझो डोंगर अशी त्यांची नावं आहेत. चला तर मग काय पूर्व दिशेला बघू. या ठिकाणी हिमालयाचा विस्तार या ठिकाणी भारताच्या बाहेर पश्चिमेला सुद्धा काही प्रमाणात झालेला आहे. पश्चिमेला याचा विस्तार झाल्याच्या नंतर एक शृंखला जी आहे ती दक्षिणोत्तर दिशेमध्ये या ठिकाणी पाकिस्तानमध्ये आलेली आहे आणि एक शृंखला हिमालयाची दक्षिणोत्तर दिशेमध्ये अफगाणिस्तानमध्ये आलेली आहे. तर जी शृंखला पाकिस्तानमध्ये येते त्याला नाव आहे सुलेमान. तर लक्षात ठेवायला काय सोपं जाईल, मुस्लिम राष्ट्र आहे, पाकिस्तान भारतापासून वेगळं झालेलं आहे म्हणून नाव काय सुलेमान म्हणते. थोडस आपल्याला काय तसा याच्यामध्ये काय लहजा दिसून येतो की ते सुलेमान शब्द थोडासा अरबी भाषेतला काय असेल असा. आणि जी शृंखला अफगाणिस्तानमध्ये आलेली आहे त्या शृंखलेला नाव आहे हिंदुकुश. हिंदुकुश लक्षात राहील. म्यानमारमध्ये जी शृंखला जाते दक्षिणोत्तर दिशेमध्ये पसरलेली त्याला म्हणतात अराकान योमा. पाकिस्तानमध्ये जी शृंखला येते त्याला म्हणतात सुलेमान आणि एक शृंखला अफगाणिस्तानमध्ये येते त्याला म्हणतो आपण काय हिंदुकुश. आता हिमालयाची जी लांबी आहे भारतामधील विस्तार जो आहे तो एकूण त्याची लांबी किती आहे? 2500 किलोमीटर, 2500 किलोमीटर ही काय आहे हिमालयाची लांबी आहे. लांबी. हिमालयाचे क्षेत्रफळ किती आहे? 5 लाख वर्ग किलोमीटर किंवा 5 लाख किलोमीटर वर्ग असं लिहितो आपण याला. 5 लाख किलोमीटर वर्ग असं एकूण काय हिमालयाचं क्षेत्रफळ. म्हणजे हिमालयाच्या या ठिकाणी काय विस्तीर्णतेबद्दल आपल्याला काय कल्पना येते या ठिकाणी की किती विस्तीर्ण आणि किती प्रचंड प्रमाणात काय या ठिकाणी हिमालयाचा विस्तार भारतामध्ये झालेला आहे. तर या ठिकाणी दोन वेगळे घटक की हिमालय या ठिकाणी नेपाळमध्ये सुद्धा आहे आणि भूटानमध्ये सुद्धा आहे. या ठिकाणी नेपाळमध्ये आहे आणि भूटानमध्ये आहे म्हणून तो हिमालय आसाममध्ये किंवा उत्तर प्रदेश बिहारमध्ये त्याचा विस्तार दिसून येत नाही. उत्तर प्रदेश ओलांडून नेपाळमध्ये जातो किंवा बिहार ओलांडून आपण नेपाळमध्ये जातो त्यावेळेस काय तो विस्तार आपल्याला दिसून येतो. आपण हे पण बघू की भारतातील कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये विस्तार झालेला आहे. अगोदर थोडेसे काय ठळक गोष्टी बघू. हिमालयाची रुंदी जी आहे, हिमालयाच्या रुंदीच्या संदर्भात या ठिकाणी पॉईंट सांगता येईल. हिमालयाची रुंदी
पश्चिमेला अधिक आहे आणि जसं जसं आपण पूर्वेला जाणार तसं तसं हिमालय हा काय या ठिकाणी काय काय लहान होत गेलंय किंवा याची रुंदी कमी होत गेलेली आहे। याचा अर्थ काय, हिमालय थोडंसं त्या ठिकाणी काय हिमालयाचं आकुंचन झालेलं आहे। ज्या वेळेस एखाद्या घटकामध्ये आकुंचन होण्याची प्रवृत्ती होते त्यावेळेस त्याची उंची काय झालेली असते, वाढलेली असते। म्हणून हिमालयातील जी शिखरं पूर्वेकडे आहेत त्यांची उंची ही पश्चिमेकडील काय शिखरांच्या तुलनेत थोडीशी जास्त ठरते। म्हणूनच माउंट एव्हरेस्ट जे जगातील सगळ्यात मोठं शिखर आहे ते नेपाळच्या या म्हणजे काय या किनाऱ्यावरती आपल्याला काय दिसतं, नेपाळमध्ये या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट आहे हे आपल्याला काय बघायला भेटतं। त्याच्यानंतर हिमालयाची रुंदी जी आहे ती जवळपास रुंदी एकूण हिमालयाची सर्व हिमालय शिवालिक, मध्य हिमालय आणि बृहद हिमालय हे पकडून 600 ते 900 किलोमीटर इतकी रुंदी आहे। बघा याची प्रचंडता किती आहे। आपण काय दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करत असताना दिल्ली ओलांडल्याच्या नंतर पंजाब राज्य ओलांडत असताना अगोदर आपल्याला शिवालिक पर्वत लागतात। शिवालिकला ओलांडलं की मध्य किंवा लघु पर्वत लागतील हिमालय, त्याला ओलांडलं की बृहद हिमालय लागेल, बृहद हिमालयाला सुद्धा ओलांडलं। हे तीनही पर्वतरांगा ओलांडण्यासाठी जवळपास आपल्याला 600 ते 900 किलोमीटर एवढी रुंदी काय करावी लागते, ओलांडावी लागते। अशा अद्भुत बऱ्याच काय भूप्रदेश आहेत जगामध्ये ज्यांच्याबद्दल ऐकल्याच्या नंतर आपल्याला थोडंसं काय कुतूहल वाटायला लागतं। म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही की एका पर्वत शृंखलेची रुंदी किती असू शकते, 600 ते 900 किलोमीटर लक्षात। तर बघा हिमालयाची रुंदी पश्चिमेला जास्त आणि पूर्वेला काय ती कमी कमी होत गेलेली आहे। आणि त्याच्यानंतर पूर्व टोकाला आणि काय पश्चिम टोकाला तो दक्षिणावर्ती बनतो, काय दक्षिणेकडे काय वळालेल्या त्याच्या काही उपशृंखला आहेत। ऍक्च्युअल मध्ये भारताच्या संदर्भात हिमालय बघत असताना हिमालयाचा विस्तार फक्त भारतामध्ये आहेच असं नाही। आपण अभ्यास करत असताना भारताच्या संदर्भात करणार, पण ऍक्च्युअल मध्ये हिमालयाचा विस्तार ताजिकिस्तान मधील पामीरचं जे पठार आहे, पामीरच्या पठारापासून त्याचा विस्तार काय दक्षिणोत्तर पूर्व पश्चिम दिशेमध्ये काय झालेला आहे। आता हे पामीरचं पठार काय ज्या ठिकाणी तियानशान पर्वत, त्याच्यानंतर कुनलुन पर्वत, त्याच्यानंतर हा इकडून आलेला हिमालय पर्वत, त्यानंतर हा सुलेमान हिंदुकुश पर्वत आणि त्याच्यानंतर ट्रान्स हिमालयाची काय पर्वतांची एक रांग या ठिकाणी येते। ज्या ठिकाणी ह्या सर्व पर्वत शृंखला एक गाठ एक प्रकारे नॉट म्हणता येईल, ज्या ठिकाणी ते बांधले गेलेले, ज्या ठिकाणी या सर्व पर्वत शृंखला एकत्र येतात, हे कुठं ताजिकिस्तान मध्ये हे सर्व काय एकत्र येतात। तर ताजिकिस्तान मधील हा जो पामीरचा पठार आहे या पामीरच्या पठाराच्या इथं सर्वच्या सर्व या ठिकाणी काय पर्वतरांगा येऊन मिळतात आणि ज्या ठिकाणी या पर्वतरांगा येऊन मिळतात तो भूप्रदेश समुद्र सपाटीपासून खूप उंच आहे आणि हा जो मध्यभागचा प्रदेश आहे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काही शिखर आपल्याला बघायला भेटत नाही। हा भाग कसा आहे सपाट प्रदेश आहे म्हणून याला काय पठार असं म्हणतात। आणि हेच पामीरचं पठार जे आहे ते जगाचं छप्पर म्हणून ओळखलं जातं, कारण समुद्र सपाटीपासून या पठाराची उंची जी आहे ती सर्वाधिक असल्या कारणाने त्याला जगाचं छप्पर असं म्हणलं जातं। बघायचं तर हिमालयाचे प्रमुख जे प्रकार आहेत ते अशा पद्धतीने आहेत। पहिला आपल्याला एकूण प्रकार 4 सांगता येतील आणि प्रमुख प्रकार आपल्याला 3 सांगता येतील। एकूण प्रकार कोणते कोणते, एक ट्रान्स हिमालय, दुसरा आहे बृहद हिमालय, यालाच सर्वोच्च हिमालय असं सुद्धा म्हणतात। ट्रान्स हिमालयाला पार हिमालय असं सुद्धा म्हणतात, यालाच ग्रेटर हिमालय असं सुद्धा म्हटलं जातं। तिसरं मध्य किंवा लघु हिमालय आणि चौथा आहे शिवालिक। बघा हिमालयाचा अभ्यास करत असताना आपल्याला या 3 काय हिमालयाच्या श्रेणींचा जो की लाल रंग निळ्या रंगाने काय काळ्या रंगाने दाखवलेला आहे। लाल रंगाने दाखवलेला आहे तो आहे बृहद हिमालय सर्वोच्च हिमालय किंवा ग्रेटर हिमालय, निळ्या रंगाने दाखवलेला तो आहे मध्य हिमालय लघु हिमालय आणि तिसरं या ठिकाणी जे काय ब्लॅक कलरने दाखवलेलं आहे ते आहे शिवालिक पर्वत काय हिमालय पर्वत श्रेणीची काय सगळ्यात काय खालची दक्षिणेकडील काय पर्वत श्रेणी। यांच्या व्यतिरिक्त काय बृहद हिमालयाच्या उत्तरेला जम्मू काश्मीर मध्ये या ठिकाणी काही पर्वत श्रेणी आहेत। या ठिकाणी पर्वतांच्या समांतर 4 या ठिकाणी शाखा आपण बघतो। तर यांच्याबद्दल थोडंसं बघू। यांना म्हणायचं ट्रान्स हिमालय।
ट्रान्स हिमालयाचा अभ्यास वेगळ्या काबर करावा लागतो, कारण ट्रान्स हिमालयाची निर्मिती ही मी सांगितल्याप्रमाणे 11 करोड वर्षांपूर्वी 13 ते 14 करोड वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि बृहत हिमालय जे आहे किंवा बृहत हिमालय या ठिकाणी मध्य हिमालय आणि शिवालिक यांची निर्मिती ही 11 करोड वर्षांपूर्वी झालेली आहे. आणि भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती ही काय 16 करोड वर्षांपूर्वी किंवा 16 दशलक्ष वर्षांपूर्वी झालेली आहे. तर यांचा अभ्यास करत असताना आपल्याला तर जम्मू काश्मीर जे आहे, जम्मू काश्मीर मध्ये काय हा ट्रान्स हिमालय येतो. आणि जम्मू काश्मीर मधील या प्रमुख 4 काय पर्वतरांगा ज्या आहेत त्यांचा काय करायचा अभ्यास करायचा आहे. कोणत्या कोणत्या आहेत? सगळ्यात उत्तरेला जी पर्वतरांगा आहे ती आहे काराकोरम. त्यानंतर काराकोरमच्या दक्षिणेला जी आहे ती लडाख, त्यानंतर झास्कर आणि त्याच्यानंतर या ठिकाणी पीर पांजाल. तर कलेजा पार असं म्हणता येईल त्याला, कलेजा पार अशा पद्धतीने काय लक्षात ठेवता येतं. पण ट्रिक्सचा काय कमीत कमी वापर करा. आपण ज्या क्रमाने मी तुम्हाला सांगतोय त्याच क्रमाने काय लक्षात ठेवण्याचा काय प्रयत्न करा, तेच सोयीस्कर राहील या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातून. सगळ्यात उत्तरेला असलेली काय जी पर्वतशृंखला आहे ती आहे काराकोरम. काराकोरमच्या दक्षिणेला आहे लडाख, लडाखच्या दक्षिणेला आहे झास्कर आणि झास्करच्या दक्षिणेला आहे पीर पांजाल या ठिकाणी काय पर्वतरांग. तर भारतातील सर्वोच्च जे शिखर आहे K2 म्हणून ओळखलं जातं किंवा त्यालाच काय गॉडविन ऑस्टिन असं म्हणतात. काय आहे नाव? गॉडविन ऑस्टिन. तर ज्याची की उंची आहे 8611 मीटर, 8611 मीटर या ठिकाणी. तर कुठे आहे म्हणजे भारतातील सर्वोच्च शिखर जर विचारलं तर ते हिमालयातील शिखर नाही. हिमालयातील जी प्रमुख पर्वत शिखरं आहेत ज्यांची उंची ही 8000 मीटर पेक्षा सुद्धा जास्त आहे, अशी सर्व पर्वत शिखरं जे बृहत हिमालय आहे किंवा सर्वोच्च हिमालय आहे त्या ठिकाणी काय सर्वोच्च शिखर आहेत. म्हणूनच त्याला काय सर्वोच्च शिखर किंवा ग्रेटर हिमालय असं नाव दिलेलं आहे, बृहत हिमालय असं नाव दिलेलं आहे. याच्यामध्ये कामेत असेल, नंदादेवी असेल, बद्रीनाथ असेल, त्याच्यानंतर कांचनगंगा आहे, धवलागिरी आहे, माउंट एव्हरेस्ट आहे, माउंट मकालू आहे, माउंट मानसलो या ठिकाणी काय त्याच्यानंतर या ठिकाणी नंगा पर्वत आहे, नामचा पर्वत आहे. हे सर्वच्या सर्व प्रमुख पर्वत जे आहेत ते काय बृहत हिमालयावरती काय बघायला भेटतात. बृहत हिमालयाची उंची ही सरासरी 6100 मीटर इतकी आहे. बघा एक गोष्ट स्ट्रेंज अशी आहे, ग्रेटर हिमालयाची सरासरी उंची, सरासरी म्हणजे ऍव्हरेज हाईट, म्हणजे याच्यापेक्षा सुद्धा काय खूप उंच पर्वत त्या ठिकाणी काय आढळतात. सरासरी उंची किती आहे 6100 मीटर. हिमालयातील हे जे बृहत हिमालय आणि ट्रान्स हिमालय आहे हे अति उंच प्रदेशावरील काय हिमशिखरे आहेत. त्या कारणाने जवळपास 8000 मीटर पर्यंतची उंची वरील काय खूप सारे शिखरे या ठिकाणी काय आपण बघितलेले. त्यामुळे नेहमी वर्षभर हे दोन्ही काय हिमालय बर्फाच्छादित असतात. याचाच अर्थ असा की त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वनस्पती जीवन किंवा प्राणी जीवन आढळत नाही. पॉइंट लक्षात राहील. तर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की या ग्रेटर हिमालयाची सरासरी उंची किती आहे 6100 मीटर. आणि जगातील इतर काय देशांमधील जे सर्वोच्च शिखरे आहेत जसं की काय माउंट एकांकुगुआज असेल, माउंट एल्बर्थ असेल, माउंट ब्लांक असेल, त्यानंतर माउंट एल्बस असेल, त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेतील माउंट या ठिकाणी किलिमांजारो असेल. तर यांची महत्तम जी उंची आहे जास्तीत जास्त मॅक्सिमम त्यांचा जो काय उंची आहे तो किती आहे 6000 मीटर आहे. एवढी तर या ठिकाणी काय सरासरी उंची ग्रेटर हिमालयाची आहे. म्हणजे सरासरी म्हणजे कशाला म्हणतो ऍव्हरेज हाईट. याच्यापेक्षा खूप उंचीचे काही शिखर आपल्याला बघायला भेटतात. माउंट एव्हरेस्टची उंची किती आहे 8848. माउंट K2 ची उंची किती आहे गॉडविन ऑस्टिनची 8611. तर 8000 मीटर पेक्षा काय जास्त उंचीचे असे काय कितीतरी शिखर आपण काय बघितले. कुठले कुठले कामेत असेल, मनसासू असेल, मकालू असेल, एव्हरेस्ट असेल, नंदादेवी असेल, गौरी शंकर असेल, कामेत असेल, त्याच्यानंतर धवलागिरी असेल, नामच्या बर्वा असेल, नंगा पर्वत असेल. हे सर्वच्या सर्व शिखरांची उंची जवळपास 8000 मीटरच्या आसपास आहे. तर हे सर्व तथ्य झाले काय भारतीय हिमालयाच्या संदर्भात. याच्यानंतर आपल्याला बघायचं हिमालयाची निर्मिती बद्दलचे 2 महत्त्वाचे सिद्धांत दिलेले आहेत. एक कोबरचा भूसंनती सिद्धांत आहे आणि दुसरा हॅरिहस या शास्त्रज्ञाचा प्लेट टेक्टॉनिकची काय थिअरी आहे. तर ते दोन्ही परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचे आहेत. तर चला तर मग काय करू पुढचा पॉईंट बघू. भारतीय हिमालयाच्या संदर्भातील सर्व वैशिष्ट्य बघितल्याच्या नंतर पुढचा पॉईंट बघायचा आहे की हिमालयाची निर्मिती जी झालेली आहे ती कोणत्या प्रकारे झालेली आहे. त्या हिमालय निर्मितीच्या संदर्भात दिलेले सिद्धांत किंवा थिअरीज कोणते कोणते आहेत हे बघायचे आहेत. वेगवेगळ्या भूरूप शास्त्रज्ञांनी या ठिकाणी
वेगवेगळी नावं या ठिकाणी काय दिलेली होती, वेगवेगळी काय थेअरीज प्रत्येकाने मांडलेली. पण कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या दृष्टिकोनातून दोन महत्वाच्या थेअरीज या ठिकाणी आहेत, ज्यांच्यावरती काय नेहमी प्रश्न विचारला जातो, ज्यांच्या वरती काय परत परत या ठिकाणी काय 20 वेळा प्रश्न विचारला गेलेला आहे. दोन थेअरीज आहेत. एक थेअरी आहे ज्याला काय वर्ल्ड वाईड खूप जास्त इम्पॉर्टन्स होतं अशी, तर ती होती कोबरचा भूसन्नती सिद्धांत. आणि दुसरा एक आहे जो की सगळ्यात नवीनतम थिअरी आहे हिमालयाच्या निर्मितीच्या संदर्भात. शास्त्रज्ञ काय हॅरी हेस यांनी दिलेला एक प्लेट टेक्टोनिक थिअरी आहे. तर हे दोन महत्वपूर्ण काय थिअरीज आहेत. एक याची लोकप्रियता सगळ्यात जास्त आहे, प्लेट टेक्टोनिक थिअरी जी आहे ती सगळ्यात नवीनतम काय थिअरी सांगितलेली आहे हिमालयाच्या निर्मितीच्या संदर्भात. तर त्यांच्याबद्दल आपल्याला काय बघायचं जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे काय थिअरीज आहेत. तर कोबर आपल्या भूसन्नती सिद्धांतामध्ये असं सांगतात की करोडो वर्षांपूर्वी, या ठिकाणी बघा, भारतीय द्वीपकल्पाची निर्मिती ही 16 करोड वर्षांपूर्वी किंवा 16 दशलक्ष वर्षांपूर्वी झालेली आहे असं म्हणतात येत. ट्रान्स हिमालय जे आहे म्हणजे तिबेटियन पठाराच्या उत्तरेला असलेला जो काय हिमालयाचा भाग होता या ठिकाणी, तर त्या हिमालयाची निर्मिती ही म्हणजे भारतातील हिमालयाच्या निर्मितीच्या खूप वर्षां अगोदर झालेली होती. 13 ते 14 करोड वर्षांपूर्वी त्या पर्वतांची निर्मिती झालेली होती, जे की पार हिमालय म्हणून ज्यांना ओळखतो, जे हिमालयाच्या उत्तरेला दिसतात. हिमालय पर्वताची निर्मिती ही 11 करोड वर्षांपूर्वी झालेली आहे. जर घटनाक्रम जर विचारला, भारतीय द्वीपकल्प प्रश्न विचारला गेलेला आहे, भारतीय द्वीपकल्प, ट्रान्स हिमालय आणि अर्वाचीन हिमालय यांच्या संदर्भात जर प्रश्न विचारला गेला तर घटनाक्रमानुसार पहिला क्रमांक असेल या ठिकाणी भारतीय द्वीपकल्प, त्याच्यानंतर ट्रान्स हिमालय असेल आणि त्याच्यानंतर काय सर्वात अर्वाचीन हिमालय असेल. अर्वाचीन हिमालयामध्ये सुद्धा श्रेणीनुसार आणखीन प्रकार पडतात. बृहद हिमालयाची निर्मिती अगोदर होते, लघु किंवा मध्य हिमालयाची निर्मिती त्यानंतर होते आणि सगळ्यात शेवटी शिवालिकची निर्मिती झालेली आहे. तर या गोष्टी आपण काय नंतर त्यांचा क्रम वगैरे आपण काय हिमालयाच्या संदर्भात काय फॅक्ट्स बघत असताना बघू, तथ्य बघत असताना त्याच्यामध्ये. आज सध्या बघू या ठिकाणी हिमालय जे आहे तर हिमालयाची निर्मिती कोबरच्या सिद्धांतानुसार कोणत्या प्रकारे झालेली आहे. कोबर जे आहेत अंगारा लँड उत्तरेला असलेला आणि गोंडवाना लँड, इंडियन प्लेट वरती असलेला भूप्रदेश जो होतो तो कोणत्या नावाने ओळखला जायचा, गोंडवाना लँड. आणि युरेशियन प्लेट वरती युरोप आणि आशिया या खंडांच्या काय प्लेट वरती जो भूप्रदेश आहे त्याला अंगारा लँड म्हणून ओळखलं जायचं. आणि या दोघांच्या दरम्यान सुद्धा एक समुद्र होता, तो होता टेथिस समुद्र किंवा टेथिस सागर. आपल्याला असं म्हणता येईल की टेथिस समुद्र जे आहे तो अरबी समुद्र आणि इकडला बंगालचा उपसागर यांच्याच पाण्याचा विस्तार आहे असं म्हणता येईल. असं कोबरनी म्हणलेलं नाही, पण आपल्याला हे प्रेडिक्ट करता येतं या ठिकाणी की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराचाच काय विस्तार म्हणजेच काय टेथिस समुद्र आहे, जो अंगारा लँड आणि गोंडवाना लँड यांच्या दरम्यान येतो. तर या टेथिस समुद्राला कोबरनी भूसन्नती असं म्हणलेलं आहे, त्यावरूनच काय भूसन्नती सिद्धांत असं नाव पडलेलं आहे. कोबरच्या मते टेथिस समुद्र जे होतं त्या टेथिस समुद्रामध्ये, हा समुद्र टेथिस समुद्रामध्ये या ठिकाणी अंगारा लँड वरून येणाऱ्या ज्या काही नद्या होत्या आणि गोंडवाना लँड वरून ज्या काही येणाऱ्या नद्या होत्या, या सर्व नद्यांनी काय केलेलं होतं, वाहून येत असताना खूप मोठ्या प्रमाणात अवसाद असेल, खडक असेल, मातीचे कण असतील, गाळ असतील, या सगळ्यांचं या ठिकाणी निक्षेपण टेथिस समुद्रामध्ये केलं. आणि करोडो वर्षांच्या प्रक्रियेमध्ये हा सगळा जो गाळ आहे तो एक प्रकारे टेथिस समुद्रामध्ये काय जमा होत राहिला. आणि हे होत असताना कोबर म्हणतात की गाळाचं या ठिकाणी निक्षेपण एवढ्या मोठ्या प्रमाणात काय झालं की त्यामुळे जे आयतन आहे समुद्राचं ते वाढलं थोडंसं. म्हणजे खूप मोठ्या कालावधीपर्यंत, करोडो वर्षांच्या कालावधीपर्यंत तुम्ही एखाद्या काय खोलगट भागामध्ये जर काय निक्षेपण करताय खूप मोठ्या प्रमाणात गाळाचं, तर हा जो खोलगट भाग आहे तो आणखीन खाली जातो आणि याची काय आयतन क्षमता वाढते. म्हणजे आयतन क्षमता अगोदर काय होती, एवढी होती, ती नंतर काय खाली सरकली, अशा पद्धतीने
खाली सरकली आणि याच्यामध्ये काय गाळाचं संचयन होण्यासाठी आणखीन जागा तयार झाली. फक्त या ठिकाणी काय समजून घ्या, याच्यावरती काय प्रश्न ज्या वेळेस विचारला जाईल त्यावेळेस तुम्ही इझिली काय अटेम्प्ट करू शकाल, यात शंका नाही. तर परत गाळाचं याच्यामध्ये काय झालं, निक्षेपण झालं. आणि या प्रक्रियेमध्ये गाळाचं निक्षेपण होत असताना दोन्हीही काय बाजू ज्या आहेत, दोन्ही बाजूकडून याच्यावरती काय बल प्रयुक्त व्हायला सुरुवात झाली किंवा दाब प्रयुक्त व्हायला सुरुवात झाली. ज्या वेळेस खूप कालावधीपर्यंत काय या ठिकाणी काय दाब प्रयुक्त होतो, त्यावेळेस त्या समुद्रातील जे काही गाळ आहे त्याचा विस्तार एकतर खालच्या दिशेने होईल किंवा वरच्या दिशेने होईल. तर हा जो गाळाचा काय संचयन झालेलं होतं दोन्ही बाजूंकडून, गोंडवाना लँड आणि अंगारा लँड हे जे होते यांच्यामध्ये काय या ठिकाणी दाब प्रयुक्त झाल्यामुळे यांच्यामध्ये एक प्रकारचे काय आकुंचनाची काय प्रक्रिया घडायला लागली, आकुंचन होऊ लागले. आकुंचन होण्याच्या प्रक्रियेमध्ये याच्यामध्ये जे गाळ काय जमा झालेलं होतं, या गाळावरती काय करोडो वर्षांपासून काय वरून जर काय खूप मोठ्या प्रमाणात काय भार पडत असेल तर त्याचं रूपांतर ते एकसंध बनायला लागतात, त्यांची क्युबिक कॅपॅसिटी कमी व्हायला लागते, त्यांचा आकारमान कमी व्हायला लागतो आणि या गाळाचं रूपांतर नंतर कशामध्ये झालं, खडकांमध्ये झालं. आणि हेच जे खडक आहे म्हणजे तेथीच समुद्र आता पूर्णपणे गाळाने काय तुडुंब असा भरलेला आहे आणि संपूर्ण जलराशी जी आहे ती सरकली असेल अरबी समुद्राने काय बंगालच्या उपसागरामध्ये. तर हे जे गाळ होतं याच्यामध्ये दोन्ही बाजूंकडून काय दाब प्रयुक्त होण्याच्या प्रक्रियेमध्ये या गाळाला काय वलय पडण्यास सुरुवात झाली आणि ही वलय पडण्याची जी क्रिया आहे समुद्राच्या काय दोन्ही काय जो किनारी भाग आहेत त्या किनारी भागांमध्ये काय जास्त झाली. आणि अशा पद्धतीने काय गाळ जे आहेत ते समुद्र सपाटीपासून काय उंच उठले गेले आणि अशा पद्धतीने हिमालय पर्वताची निर्मिती झाली. हा जो कमी उंच काय उचलला गेलेला मधला प्रदेश आहे ही आहे काय कुनलुन पर्वतरांग, जी अंगारा लँडच्या किनाऱ्यावरती आहे. जी गोंडवाना लँडच्या किनाऱ्यावरती काय उंच उठलेला प्रदेश आहे तो आहे हिमालय. याच्यामध्ये काय बृहद हिमालय आहे, लघु हिमालय आणि शिवालिक हिमालय या तिघांचा सुद्धा समावेश होतो. आणि यांच्या दरम्यान जो काय उंच उठलेला प्रदेश ज्याच्यावरती काय शिखर दिसत नाहीत बिलकुल त्याला काय म्हणतो आपण पठार म्हणतो. तर हे पठार कोणतं होतं, तिबेटचे पठार, तिबेटचे पठार जे की चीन अंतर्गत येतं. तर अशा पद्धतीने हिमालयाची निर्मिती झालेली असं कोबर्नी सांगितलेलं होतं. अंगारा लँड तेथील समुद्र म्हणजे भूसन्नती आणि काय गोंडवाना लँडच्या दरम्यान जो समुद्र होता त्यांच्या संदर्भात काय सांगितलेले पॉइंट हे असे आहेत. तर यांच्यानंतर हॅरी हेस यांनी प्लेट टेक्टॉनिक थेरी दिलेली आहे. प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये हॅरी हेस असं सांगतात की पृथ्वी जी आहे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये तुम्ही 200 किलोमीटर आतमध्ये जेव्हा जाल तेव्हा 200 किलोमीटर आतमध्ये म्हणजे पृथ्वीच्या काय पृष्ठभागावरती आपल्याला या ठिकाणी 71% पाणी आणि 29% काय जमिनीचा भूभाग दिसतो. बघा पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये 200 किलोमीटर गेल्याच्या नंतर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तर काय खूप मोठ्या प्रमाणात काय समुद्र आणि खूप कमी प्रमाणात काय भूखंड आपल्याला काय बघायला भेटतात, 7 महाद्वीप आपण काय बघतो. पण 200 किलोमीटर आतमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक दृढ भूखंड त्या ठिकाणी काय आहे असं त्यांनी काय सांगितलेलं आहे. तर हे जे दृढ भूखंड आहे ते 6 वेगवेगळ्या प्लेट्स मध्ये विभाजित आहे, डिवाइडेड आहे. कोणते कोणते 6 प्लेट्स असतील, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, साऊथ आफ्रिका, त्यानंतर इंडियन प्लेट, युरेशियन प्लेट आणि अंटार्क्टिका प्लेट. अशा 6 प्लेट्स मध्ये हा दृढ भूखंड जो आहे तो विभाजित आहे. आणि हे जे प्लेट्स आहेत यांच्यामध्ये नेहमी हालचाल चालू असते. 2 प्लेट्स ज्यावेळेस एकमेकांपासून काय दूर जात असतात तर ते प्लेट्स कुठल्या ना कुठल्या काय दुसऱ्या प्लेटच्या काय जवळ जात असतात. याचा काय आकार वर्तुळाकार आहे आणि वर्तुळाकार काय घटकामध्ये अशा प्रक्रिया घडत असतील तर एक प्लेट समजा हा या प्लेट पासून नेहमी काय दूर सरकण्याचा प्रयत्न करतो तर तो निश्चितच या प्लेटच्या काय जवळ जात असेल, यांच्यामधलं अंतर कमी होत असेल. तर प्लेट टेक्टॉनिक थेरीमध्ये हॅरी हेस सांगतात की इंडियन प्लेट जे आहे तर ते आफ्रिकन प्लेट पासून काय निघून उत्तर पूर्व दिशेला प्रवाहित आहे. ते अजून सुद्धा प्रवाहित आहे असं सांगतात. ते अजून सुद्धा काही भूखंड आहेत जे आफ्रिकन प्लेट पासून इंडियन प्लेट काय उत्तर पूर्व दिशेने युरेशियन प्लेट कडे काय सरकत आहे.
ही प्रक्रिया अजून सुद्धा चालू आहे. आणि ही प्रक्रिया असं नाही की वर्षाला 2 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, अर्धा किलोमीटर, 1 मीटर असं सरकेल. हे एवढं काय आपल्याला काय मॅक्रो ऑब्झर्वेशन नाही, करोडो वर्षांमधील ही प्रक्रिया आहे. करोडो वर्ष आपण इमॅजिन करू शकतो की किती मोठा कालावधी आहे या ठिकाणी. तर या इंडियन प्लेटच्या काय सरकण्याच्या काय उत्तर पूर्व दिशेने काय सरकण्याच्या प्रक्रियेमध्ये काय झालं, जो युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट आहे यांच्यामधील जे 33 समुद्र आहे त्या 33 समुद्रामध्ये काय गाळाचं संचलन तर अगोदरच काय झालेलं होतं लाखो वर्षांच्या प्रक्रियेत. तर या गाळाचं रूपांतर खडकांमध्ये झालं आणि या दोनही भूप्रदेशांमध्ये ज्यावेळेस काय म्हणजे काय दबाव निर्माण झाला या भूखंडाच्या काय सरकण्याच्या प्रक्रियेत. हा भूखंड काय इकडे सरकत असताना यांच्यामध्ये ज्यावेळेस काय अंतर कमी होत गेलं तर 33 समुद्रामधील जे गाळ होतं त्या गाळाला काय वलय पडायला लागले. ज्या वेळेस आपण काय एखाद्या ठिकाणी जर समजा काय हिमालय पर्वताचा एखादा काय छेद तुटून पडलेला आहे आणि हिमालयाच्या काय अंतरंग आपल्याला दिसतोय, तर अंतर्गत भागामध्ये असे वलय पडलेले आपल्याला दिसते. अशा पद्धतीने काय हिमालयामध्ये काय वलय पडलेले आपल्याला दिसतात. म्हणूनच काय हिमालय हा वली पर्वत आहे असं म्हटलं जातो. 33 समुद्रावरील काय गाळाचं उत्थान झालं. जे उंच उठलेले प्रदेश दोन्ही किनाऱ्यावरती होते त्यांना पर्वत म्हणून ओळखतो. त्याच्यामध्येच हिमालयाची निर्मिती झालेली आहे. आणि दोन्ही पर्वतांच्या दरम्यान जो सपाट राहिलेला भाग होता त्याला काय तिबेटचे पठार असं म्हणतात. सर्व गोष्टी आपण बघणार आहोत काय हिमालयाच्या संदर्भात इन डिटेल मध्ये. ज्यावेळेस काय हिमालयाचे फॅक्ट्स आपण काय बघणार आहोत, तर ही कन्सेप्ट पूर्ण काय समजली असेल सगळ्यांनी. परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न अशा स्वरूपाचा असतो की भूसंनती सिद्धांत कोणत्या काय शास्त्रज्ञांनी दिलेला आहे, प्लेट टेक्टॉनिक थेरी कोणत्या शास्त्रज्ञांनी काय दिलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी तर 33 समुद्र, गोंडवाना लँड, अंगारा लँड यांच्या संदर्भात काय प्रश्न विचारला जाईल. किंवा असं म्हणता येईल की आपल्याला ट्रान्स हिमालय, भारतीय द्वीपकल्प आणि जो अर्वाचीन हिमालय आहे यांच्या निर्मितीनुसार त्यांच्या घटनाक्रमानुसार काय कोणती क्रिया अगोदर घडलेली आहे, कोणती क्रिया नंतर घडलेली आहे यांच्या संदर्भात काय बरेच वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत. आपण तो क्वेश्चन सुद्धा काय नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये काय आपण घेण्याचा प्रयत्न करू. तर आता एवढं पुरेसं आहे. याच्यानंतर जो पिरियड होईल त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की हिमालयाचे प्रमुख काय वेगवेगळ्या श्रेणी कोणत्या आहेत. बृहद हिमालय, मध्य किंवा लघु हिमालय असेल, शिवालिक हिमालय असेल. जम्मू काश्मीरमध्ये येणारे जे 4 पर्वत श्रेणी आहेत ते हिमालयापेक्षा कसे वेगळे आहेत. ट्रान्स हिमालय का म्हणलं जातं, त्याची निर्मिती केव्हा झालेली आहे. तर या सर्व त्याच्यानंतर काय पूर्वांचल भारतामध्ये झालेला काय हिमालयाचा विस्तार दक्षिण उत्तर दिशेने झालेला आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत. तिथली काय सर्वोच्च शिखरं कोणती, बृहद हिमालयामधील सर्वोच्च शिखरं कोणती, त्याच्यानंतर तिथली काय स्थिती कशी आहे, वातावरण कसं आहे हे सुद्धा बघायचं आहे. जम्मू काश्मीर मधील किंवा भारतातील काय सर्वोच्च शिखर कोणतं आहे, सर्वोच्च या ठिकाणी. त्याच्यानंतर संपूर्ण हिमालयामध्ये काय आढळणारे या ठिकाणी काय हिमनद जे आहेत ज्यांना ग्लेशियर असं म्हणतात, जिथून नद्यांचा उगम होतो, हिमनद्यांचा उगम होतो, त्याच्याबद्दल बघायचं आहे. हे सर्व घटक जे आहेत ते पुढच्या चॅप्टरमध्ये आपण अभ्यासू. तर स्टे कनेक्टेड विथ द चॅनल. अभ्यास करत राहायचा आहे. सुवर्ण संधी आहे, मोकळा वेळ आहे, त्याचा फायदा जास्तीत जास्त करून घ्यायचा सगळ्यांनी. तर सगळ्यांना ऑल दी बेस्ट अभ्यासासाठी. थँक्यू.